नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज मी ब्लाऊजला पपबाई बनवणार आहे. तर चुन्या घेऊन बाई बनवणार आहे. तर बघा मी कशी बाई बनवणार आहे ते. तर मी याची लांबी 2 पदरी आहे. बघा हा कपडा फोल्ड केलेला आहे. तर 17 इंच घेतलेला आहे. फोल्ड करून 17 इंच घेतलेला आहे. आणि याची रुंदी जी आहे तर ती मी 7 इंच घेतलेली आहे. कारण हा कपडा नेहमी आपण जेव्हा अशी बाही शिवतो ना, तर तेव्हा 1-2 इंच कपडा एक्स्ट्राच घ्यायचा. कारण की काय होतं आहे, आपल्याला कपडा कमी जास्त करण्यामध्ये बराचसा कपडा जातो. त्याच्यामुळं हा कपडा 2 ते 2.5 इंच नेहमी जास्तच घ्यायचा. मी आता असे 1-1 इंचावरती असे मार्क केलं बघा. कारण की आपल्याला याच्या चुन्या पाडायच्या आहे. तर चुन्या घेण्यासाठी मी 1-1 इंचावरती असं मार्क करून घेतलं. इकडच्या साईडनं पण दोन्हीचा मध्ये काढायचा, वरच्या साईडनं पण मध्ये काढायचा आणि खालच्या साईडनं पण मध्ये काढून घ्यायचा. कुठल्या पण एका साईडनं अशा चुन्या पाडत यायच्या आहे. तुम्ही मोठ्या जरी चुन्या घेतल्या तरी पण चालत्या, पण मी 1-1 इंचाचे मार्क केलेला आहे. त्याच्यामुळं मी 1-1 मार्क इंचावरती चुन्या घेत आहे. अगोदर अशा चुन्या पाडून घ्यायच्या. सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे ही बाईचं डिझाईन. हे अशा सगळ्या साईडनं मी अशा खालच्या साईडनं चुन्या पाडून घेतल्या. कारण आपण जिथपर्यंत मी मार्क केलं होतं तिथपर्यंत अशा चुन्या पाडून घ्यायच्या. आता ही वरची साईड झाली, आपण वरच्या साईडनं चुन्या पाडलेल्या आहे. आता खालची जी साईड आहे तर हे बघा, ते अशा चुन्या अशा ओढून घ्यायच्या. कारण की मध्ये झोळ पण नाही आला पाहिजे. मध्ये त्याला झोळ पण नाही येता कामा नये. तर मग झोळ जर आला ना तर मग ते व्यवस्थित नाही वाटत. अशी प्रत्येक चुनीला असं व्यवस्थित असं दाबून घ्यायचं. किंवा तुम्ही पिन जरी लावली तरी पण चालतं, पण मी अशा हातानंच अशा पॅक करून घेतल्या. आणि आता याच्यावरतून आपल्याला एक टिप मारून घ्यायची, की जेणेकरून ते सटाकल्या पण नाही गेलं पाहिजे आपल्या हातातून. पण तुम्ही पिन लावली तरी पण चालती, पण मी पिन नाही लावली. मी तसंच त्याला शिवून घेतलं हातानं, म्हणजे हातामध्ये पकडूनच. आणि चुने एकदम व्यवस्थित येत आहे का ते पण बघायचं. आता इथं बघा कपडा असा हे झाला आहे, तर तेवढा कपडा कट करून टाकायचा. पण मी कट न करता मी काय करणार आहे, मी आता वरतून हे बघा, या साडीमधलाच काठ आहे. तर याची उंची किती आहे, 5 इंच आहे हा. तर हा तयार होऊन 5 जरी असला तर 4च होणार, कारण वरच्या साईडनं अर्धा इंच आणि खालच्या साईडनं अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार. तर मी कट न करता बघा तसं जसा सरळ काठ ठेवला आणि सरळ ठेवून सरळच अशी टिप मारून घेतली. आणि जो आता इथं उरलेला जो एक्स्ट्रा कपडा आहे खालच्या साईडनं, तर तो कपडा जो आहे ना, तर मग तो आपला त्याच्यामुळं आपण जेव्हा आपण हा कपडा घेतो आहे चुन्या पाडण्यासाठी, तेव्हा 2-2.5 इंच एक्स्ट्राच घ्यायचा. कारण कुठं जरी तो कपडा गेला तरी आपल्याला म्हणजे कमी पडता कामा नये म्हणून. वरतून अशी एक दाबटीप टाकून घ्यायची काठावरती. कारण की दाबटीप कशासाठी, व्यवस्थित अशी फिनिशिंग पण येऊन जाते दाबटीप टाकल्यानंतर. हे बघा, एकदम व्यवस्थित अशा चुन्या आलेल्या आहे ह्या. आता आपण याला लगेच असं अस्तर पण जॉईंट करून घ्यायचं. आता ही बाई, अस्तरची बाई मी अगोदरच कट करून ठेवलेली होती. बरोबर आपल्याला जेवढी मापाची पाहिजे तेवढी मी कट केलेली होती. हे बघा, असं मध्ये फोल्ड करून अस्तरमध्ये हे करून घ्यायचं. व्यवस्थित कुठं झोळ नाही आला पाहिजे ते पण बघून घ्यायचं, की कुठे झोळ येता कामा नये. नाहीतर मग झोळ जर आला तर मग बाई पण व्यवस्थित वाटत नाही. आता हे अस्तर जे आहे, अस्तर जॉईंट करून घ्यायचं.
ते जॉईंट करताना पण व्यवस्थित बघायचं की त्या ज्या चुन्या आहेत त्या पण सरकल्या नाही गेल्या पाहिजे. हे बघा, आपला आता एवढा कपडा एक्स्ट्रा झालेला आहे. तर जो कपडा आपला एक्स्ट्रा झाला आहे तो कपडा कट करून टाकायचा. आपण अस्तरची बाई जी काढलेली होती ती बरोबर आपण मापाची काढलेली होती. हे बघा, असे एकदम व्यवस्थित चुन्या येत्या. आता याच्यावरतून जर प्रेस फिरवली तर एकदम व्यवस्थित दिसतात त्या. आता याला पण वरतून अशी लेस लावून घ्यायची, कारण की लेस लावल्यानंतर आणखीन छान वाटतं. म्हणून मी त्याला लेस पण अशी वरतून छोटीशी बारीक लेस आहे, तर ती लेस अशी वरतून काठाला अशी वरतून लावायची. किंवा तुम्ही शो बटन जरी लावले तरी पण छान वाटतं, किंवा लेस जरी नाही वापरली तरी पण छान वाटते डिझाईन. पण मी आहे लेस आणि त्याच्यावर मॅच पण होती आहे, म्हणून मग मी ती लेस वापरली त्याला. वरच्या खालच्या साईडनं पण तशीच लेस लावून घ्यायची. त्याला अशा 2 टिपा मारून घ्यायच्या, कारण की लेस एकदम व्यवस्थित बसेल. हे बघा, आता आपली ही बाई जी आहे ती शिवून रेडी झालेली आहे. हे बघा, असं शो बटन एक लावायचं इथं. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. जर का माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, आणि मी जे सांगते ते समजतं ते पण मला कमेंट करून कळवा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल